गुणरत्न सदावर्ते यांनी बदलापुरातील त्या घटनेवरून महाराष्ट्र बंदची जी हाक दिलेली आहे त्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे। बंद पुकारणं हे बेकायदेशीर असल्याची तक्रार सदावर्तेंनी केली आहे। बंदचा महाराष्ट्राच्या जीडीपीवर परिणाम होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे आणि ईमेलच्या माध्यमातून त्यांनी पोलिसात तक्रार केल्याची माहिती आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंनी जे ट्विट केलेलं होतं त्याचा हवाला सुद्धा त्यांनी या तक्रारीसाठी दिल्याची माहिती समोर येते। गुणरत्न सदावर्ते जे नेहमी चर्चेत असतात, मराठा आरक्षणावरून सुद्धा ते चर्चेत आले होते। मराठा आरक्षणाविरोधात भूमिका त्यांनी घेतली होती। त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलेला होता आणि आता बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार झाल्यानंतर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। महाविकास आघाडीकडून हा जनतेचा बंद असल्याचं मवियाकडून सांगितलं जात आहे आणि याच बंद विरोधात आता गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसात तक्रार केली आहे। तर बंद पुकारणं हे बेकायदेशीर असल्याचं सदावर्तेंनी म्हटलेलं आहे आणि बंदचा महाराष्ट्राच्या जीडीपीवर परिणाम होईल असा दावाही त्यांनी केला आहे। ईमेलच्या माध्यमातून त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।